गणपती बाप्पा आले की मोदक, दुर्वा ह्या सर्व गोष्टींची तयारी घरामध्ये चालू होते. प्रत्येक जण आपापल्या यथाशक्तीनुसार मनोभावे भगवंताची पूजा करत असतो. पण ती पूजा करत असताना 21 या संख्येला फार मोठं महत्व आहे. पण 21च का? तर यामागे सुंदर कथा आहे. देवांतक आणि नरांतक नावाचे 2 राक्षस होते. यांनी तपश्चर्या करून वरदान प्राप्त केलं, पण मिळालेल्या वरदानाचा ते दुरुपयोग करू लागले. म्हणून त्यांना शिक्षा देण्यासाठी कश्यप ऋषी आणि माता आदिती यांच्या पोटी गणपती बाप्पांनी विनायक रूपाने अवतार घेतला. आणि युद्ध करायचं तर सैन्य हवं. पूर्वीच्या काळी हाताच्या आणि पायाच्या बोटांवरती संख्या मोजल्या जायच्या. म्हणून गणपती बाप्पांनी 20 गण आपल्या सोबत घेतले आणि गणपती बाप्पा हे 21 आणि त्या राक्षसांचा विनाश केला, त्यांच्यावरती विजय मिळवला. म्हणून कोणतीही गोष्ट बाप्पांना अर्पण करत असताना आपण बाप्पांना एकच पण त्यांच्या बरोबर असणाऱ्या गणांना त्या गोष्टी अर्पण करत असतो. म्हणून 21 ह्या संख्येला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्याचबरोबर आपलं शरीर सुद्धा 21 तत्वाने बनलेलं आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 पंचप्राण, 5 महाभूत आणि 1 मन ह्या सर्व गोष्टी एकत्र करून बाप्पाच्या चरणावरती समर्पित केल्या की मनातील अहंकार, वाईट विचार याचा विनाश व्हायला मदत होते. रामकृष्णारी.